करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव। रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो भरा, तृणझुणती नुपुरे चरणी घागरिया, जय देव जय देव। स्वागतम सुस्वागतम प्रिय गणेश भक्तांनो, हनुमान व्यायामशाळा गणेशोत्सव मंडळातर्फे खेडेगाव हे स्वयंपूर्ण गाव आहे हे दाखविणारे 4 देखावे सादर करीत आहोत। शहराकडे धावपळ न करता खेड्यामध्ये राहूनच सर्व गोष्टींची पूर्तता करता येते हे दाखविणारे बोलके देखावे आम्ही सादर करीत आहोत। आमच्या या मंडळाच्या प्रयत्नास आपण सहकार्य कराल हीच आपणास विनंती। तर सादर करीत आहोत खेडेगाव हे स्वयंपूर्ण गाव आहे। मनात येते माया, मनात येते माया, मनात येते माया, लय उंच उंच उडाव, मनात येते माया, लय उंच उंच उडाव। मी सविता, माझे प्राथमिक ते उच्च शिक्षण खेडेगावातच राहून पूर्ण केले व इंजिनियर झाले। खेडेगावात आता चांगले रस्ते व वाहतुकीच्या सोयी असल्याने खेडेगावात राहून जाणे येणे करून कोणतेही उच्च शिक्षण पूर्ण करता येते। माझ्या अनेक मैत्रिणींनी सुद्धा खेडेगावातच राहून डॉक्टर व पोलीस झालेले आहेत। आमच्या खेडेगावात राहून उच्च पदावर गेलेले अधिकारी यांना सुद्धा भाषेची कोणतीही अडचण गेलेली नाही। खेडेगावात कमी पैशात उच्च शिक्षण पूर्ण करता येते। साक्षरता कार्यक्रम सुरू असल्याने गावातील एकही महिला अडाणी राहिलेली नाही। गावातच वाचनालय सुविधा असल्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात जायची गरजच नाही। मी तर ठरवलेच आहे, लग्न करेल तर खेड्यातील मुलासोबतच। खूप शिकून देवा वाट खूप मोठं व्हाव, खूप शिकून देवा वाट खूप मोठं व्हाव, झोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलाव, मग झोका करून इंद्रधनुचा खूप खूप झुलाव। मी राहुल, माझा गाव हा खेडेगाव आहे। माझ्या गावात वर्षभर पुरल इतकं काम उपलब्ध आहे। शेतीची कामं, बांधकाम, उन्हाळ्यात रोजगार हमीचे कामं, फळबाग, भाजीपाला, वर्षभरात संपणार नाही इतके कामं गावात उपलब्ध आहेत। गावातच शेळी पालन, गाई पालन, कोंबडी पालन आणि दुग्ध व्यवसाय करण्यास रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत। सेंद्रिय खत, गांडूळ खताचा वापर करून भाजीपाला पिकवल्यामुळं मला खूप उत्पन्न मिळालंय। खेडेगावामध्ये रोजगार करण्यास खर्च कमी येतो आणि मुख्य म्हणजे स्पर्धा नसल्यानं मी आणि माझे मित्र स्वयंरोजगार करत आता मस्त सुखी जीवन जगत आहोत। म्हणून गड्या, महात्मा गांधीनं काय सांगितलं होतं, खेड्याकडे चला, हे काय चुकीचं नाही बरं। म्हणून गड्या, आपला गावच बरा रे। हे आन आम्ही, बाण आम्ही, शान आम्ही, मान आम्ही, धरती आम्ही, आग आम्ही, राज आम्ही, साज आम्ही, साज आम्ही, साज आम्ही, आम्ही गावाले, 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 गावाले। मी लक्ष्मी, मी कधीही खेडेगाव पाहिलेलं नव्हतं। माझं लग्न होऊन मी शहरातून खेडेगावात आले। माझं पहिलं बाळंतपण गावात कसे होणार?
गावात स्वच्छता व आरोग्याच्या सुविधा कशा असतील याची मला खूपच चिंता वाटत होती. मात्र गावात आरोग्य केंद्रात विविध तपासणी व औषधोपचारकरिता कुठलाही त्रास झाला नाही. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात माझे पहिले बाळंतपण सुखरूप करण्यास नर्स व आशाताईंनी खूप मदत केली. ताजा भाजीपाला, शुद्ध दूध, प्रदूषणविहित वातावरण असल्याने मी सुखी व आनंददायी जीवन जगत आहे. खेडेगावात माझे वृद्ध सासू सासरे यांचे निरोगी जीवन पाहून तसेच आपत्काळात खेडेगावात होणारी मदत पाहून खेडेगावांबद्दल असलेले माझे मत बदलले आहे. खेडेगाव हाच माझा भाग्यविधाता. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात. मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. मी सुनील. माझ्या गावात वाहनाची गर्दी नाही बरं का. गावाबाहेर नदी आहे, तलाव आहे, नाला आहे आणि खूप सारी झाडं आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची अजिबात कमतरता नाहीच. मला दिवस रात्र शांत वातावरण, शुद्ध हवा, शुद्ध पाणी व प्रदूषण विरहित गाव असल्यानं मला खूपच आनंददायी वाटते. खेडेगावात व्यवसायासोबतच सामाजिक उपक्रमांतर्गत पर्यावरण निर्मिती, गाव स्वच्छता उपक्रम राबवल्याने माझे गाव स्वच्छ आणि सुंदर झाले आहे आणि सोबतच माझ्या गावाची प्रतिमा आता उंचावली आहे. गावात सर्व सुविधा असल्याने मला माझ्या कुटुंबासोबत, माझ्या मित्रमंडळीसोबत अधिक वेळ आणि अधिक जवळीकता ठेवता आली. त्याच्यामुळे मला आता पारिवारिक आनंद देखील घेता येतो. खेडेगाव हाच निसर्गाचा आत्मा आहे असं म्हटलं तर आता खोटं ठरणार नाही. मी आणि माझं गाव आणखी काही नको रे बाबा. हिरव्याशा छाये खाली, आभाळाच्या माये खाली, जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे. हे प्रिय भक्तांनो, खेडेगावाबद्दल गावकरी राहुल, सुनील, सविता आणि लक्ष्मी यांनी दिलेल्या संदेशानुसार खेडेगाव सुद्धा आता स्वयंपूर्ण झालेले आहे. राहुल याने दूध व्यवसायात चांगली प्रगती केली. त्याचे अनेक मित्र स्वयंरोजगार करून सुखी जीवन जगत आहेत. सवितासारख्या अनेक मुली यांनी खेडेगावात राहूनच उच्च शिक्षण पूर्ण करून आज नोकरी करत आहेत. सुनीलने खेडेगावात व्यवसायासोबतच पर्यावरण विषयक सामाजिक कामे केल्याने गावाची व त्याची प्रतिमा उंचावली आहे. लक्ष्मीला आरोग्यविषयक सुविधा व स्वच्छतेबाबतीत खेडेगावातच कोणतीही कमतरता आलेली नाही. त्यामुळे खेडेगावाबद्दल गैरसमज दूर झाले आहेत. खेडेगावात राहून सुद्धा निरोगी, सुखी व आनंददायी जीवन जगता येते. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. घालती अशी जीवान गावाकडची माती, साद घालती